तर नमस्कार मित्रांनो, पहा आपण आज नवीन शेळीपालन करत आहेत आमचे फौजी दादा. तर त्यांनी पहा नवीन शेळीपालन चालू केलेलं आहे. तर त्यांची आपण थोडी मुलाखत घेणार आहे. त्यांना या व्यवसायाकडे कशी आवड निर्माण झाली या संदर्भातली आपण माहिती घेणार आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्या प्रथम तुमचं नाव सांगा. संजय दंडवते, मुक्काम पोस्ट मलठाण, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर दादा तुम्हाला हे व्यवसायात म्हणजे कसं बुवा, आता तुम्ही तिकडं नोकरी करत होता, बाकीचे सर्व नोकरीलाच म्हणजे प्राधान्य देतात आणि तुम्ही ते सगळं सोडून इकडं म्हणजे हे कष्टाच्या काय याच्या क्षेत्रात कसे वळाले बुवा, म्हणजे कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? नाही, कष्टाचं असं काही नाही. आर्मीमध्ये 24 वर्ष नोकरी केल्यानंतर परत इथं आल्यानंतर 7 वर्षे बाहेर पण जॉब केला. परंतु आता इच्छा होती की आपण आपल्या शेतीपूरक काहीतरी करावं आणि आल्या याच्यामध्ये आपल्याला पण शेतीचा याचा त्याचा सगळ्याचा अनुभव आला पाहिजे आणि एक जनावरांचं प्रेम होतं जनावरांवरती, व आपल्याला त्याचा एक छंद जोपासता यावा आणि त्याच्यातून 4 पैसे पण भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आपल्यामुळे कोणाला काम भेटलं, आपल्या बरोबर एखाद 2 माणसं राहिली, त्यांना रोजगार भेटला, हा एक उद्देश होता. आणि आपण पण हे करता करता आपल्याला 4 पैसे भेटून जातील, दुसऱ्याची हे करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी करावा ह्या उद्देशाने आपलं शेतीपूरक आपल्याकडे होता. चारा होता, सुबावळ होती आणि डोंगर वगैरे, डोंगराला चारा आहे, बोरीची झाडं आहेत. या हिशोबाने विचार करून मग हे शेळ्यांचं करण्याचं ठरवलं. पण बाकीचे काय होते, तुम्हाला एक शेळीची आवड असल्यामुळे तुम्ही हे व्यवसाय आपल्याला वळवले, आवड पण पण तसा नोकरदार वर्ग सहसा ह्या व्यवसायाकडे वळत नाही, नाही ओळख नाही, बरोबर आहे. आहे की नाही? लोकांना याच्यामध्ये कमीपणा वाटतो. हा, कमीपणा वाटतं. मग तुम्हाला कसं काय वाटतं बुवा? तसं काय वाटलं नाही तुम्हाला? मित्रमंडळी नाव ठेवतील काय? प्राण्यांची आवड आहे, कुत्र्यांची आवड आहे, तुम्हाला सांगतो, ठीक आहे ना. त्याच्यामुळं आपल्याला गायीची आवड आहे, बैलांची आवड आहे, शेळ्यांची लहान पिल्लं हे ते. मलाच नाही, माझा मुलगा IT क्षेत्रात आहे, पण त्याला सुद्धा त्याचे खूप छंद आहे, ठीक आहे. आणि त्यांच्याकरताच केलंय, म्हणजे मुलांच्या करता त्यांनी सुट्टीमध्ये इथे यावं, त्यांचा छंद जोपासावा, आपल्या निमित्ताने त्यांची पण शेतीशी एक हे राहील, लगन राहील बुवा, नाळ जोडून राहील शेतीशी, ठीक आहे ना. यासाठी हा सगळा अट्टास आहे. बरं, आता या व्यवसायातला तुम्हाला याच्या अगोदरचा काय अनुभव? काही नाही, आपले घरी वगैरे शेळ्या लोक ठेवतात, आम्ही पण ठेवत होतो. गायांचं होतच, माणसाचं झालं, जनावरांचं झालं, सेमच आहे सगळ्यांचं, है ना. अनुभव असा काही नव्हता शेळ्यांचा, पण असे तुमच्यासारखे मित्रमंडळी यांच्याकडून माहिती घेऊन म्हणजे तुम्ही अनुभवातून शेळीपालन चालू केलेलं आहे. तर खूप शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीसाठी जोडधंदा हा एकच नंबर आहे. तर तुम्ही चांगला निर्णय घेतला आणि दुसरा विषय म्हणजे तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की आपल्यामुळं दुसऱ्याला 2 रुपये मिळावे, 2 रुपये मिळावे, त्याला रोजगार मिळावा. आपली मुलं आहेत, आपली मुलं आता IT मध्ये, त्यांचं याच्याशी काही संबंध राहणार नाही ना. ते तिकडे सुट्टीच्या दिवशी जाणार, इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा, त्याच्यापेक्षा कमीत कमी इकडे पुण्यावरून गावाला येत जातील, थोडं याच्यामध्ये रमून जातील, त्यांची नाळ जोडून राहील शेतीशी, जनावराशी. शेळी काय असते, गाई काय असते, बैल काय असते, त्यांना कळलं तरी, आहे की नाही? हा, बरोबर आहे. तर पहा मित्रांनो, त्यांनी सर्व्हिस केली, रिटायर झाल्याच्या नंतर शेळीपालनाकडे वळाले आणि जवळपास बघू शकता तुम्ही, आता त्यांनी 20 ते 25 शेळ्या खरेदी पण केलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या त्यांनी शेळ्या खरेदी केल्यात. तर आता याच्यामध्ये समजा तुम्हाला काय यांचा आजार वगैरे, डिवॉर्मिंग करणे, याच्यातला काय अनुभव, काय थोडी माहिती आहे का? माझं तसं नर्सिंगचं हे असल्यामुळं मला माणसाचं माहितीच आहे. डिवॉर्मिंग मध्ये अल्बेंडाझोल वगैरे चालते, हे शेळ्यांचा मी युट्यूबवरती इकडून तिकडून अभ्यास केला नाही असं नाही. मी 5-6 महिन्यापासून सर्चिंग मध्ये होतो, ठीक आहे ना. तर मला माहिती आहे याचे जे लसीकरण वगैरे, TTA असतं तुमचं, ET आहे, ठीक आहे, हे माहिती आहे. अजून आपण यांना केलेलं नाहीये, पण अभ्यास करून सल्ला घेऊन आमचे डॉक्टर विशाल दंडवते ते त्यांच्याकडून सल्ला घेत जाईल. बाकी कैलास गावडे साहेब आहेत, त्याचे साधू थोपटे आहेत, संतोष रुपनेर आहेत, मार्गदर्शनामध्ये आपण करू. मार्गदर्शन मंडळी करणारे चांगले आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद. खूप छान सुंदर माहिती तुम्ही सांगितलेली आहे. तुमचा खरंच मनापासून आभारी आहे मी आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण सहसा माणूस, नोकरीवाला माणूस तरी हा व्यवसायाकडे वळत नाही, पण तुम्ही हा व्यवसाय निवडला, खूपच चांगलं. आणि तुमचा दृष्टिकोन चांगला आहे की आपल्यामुळं दुसऱ्याला 2 रुपये रोजगार मिळावा, ही सुद्धा भावना तुमची चांगली आहे. तर तुमच्या पुढील जे तुमचं हे आहे, हे कार्य आहे, याच्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. ओके. किती बाय कितीचं आहे तुमचं, ती थोडी माहिती? 20 बाय 32.
32. हां 16 साधारणपणे ह्या जाळीला वगैरे याला किती खर्च आला असेल काय? जाळी झाली होती 4,000ची जाळी झाली. हम्म. लोखंड 9-10 हजाराचं लोखंड झाले, 10-12 हजार. हम्म. बाकी किरकोळ किरकोळ हे असं म्हणजे हे साईटने तुम्ही चांगलं बनवलंय असं म्हणजे साईडनी फाउंडेशन प्लेटा वगैरे भरून घेतलेल्या आहेत. घरगुतीच. हां. इथं पाण्याचं वगैरे बनवलेलं आहे. नवीनच शेळीपालन आहे पण खूप सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. तर नवीन शेळीपालन जे बांधव करणार आहे त्यांच्यासाठी खूप छान आदर्श फौजी साहेबांनी दाखवलेला आहे. तर पहा मित्रांनो, दादांनी खूप छान सुंदर अशी मुलाखत त्यांची दिलेली आहे. खरंच तरुणांना लाजवेल असं त्यांनी शेळीपालन चालू केलेलं आहे. बघू शकता या त्यांनी गव्हाणी बनवलेल्या आहेत, टिपाडाच्या गव्हाणी बनवलेल्या आहेत. फारसा खर्च येत नाही मित्रांनो ह्या गव्हाणींना, पण स्वतः त्यांनी हे सर्व घरी तयार करून घेतलेलं आहे. बघा खूप छान सुंदर अशा टिपाडाच्या गव्हाणी बनवलेल्या आहेत. एक पूर्ण बॅलर घेतलेला आहे, त्याला मध्यभागी कापलेला आहे आणि त्याचे 2 पार्ट तयार करून अशा पद्धतीने खूप छान सुंदर मित्रांनो त्यांनी गव्हाणी बनवलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता जाळीचं जे नियोजन आहे ते सुद्धा खूप छान सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. सगळ्या बाजूने नेट लावलेलं आहे. खूप छान सुंदर असं मित्रांनो शेळीपालन फौजीदादांनी सुरू केलेलं आहे. आणि मित्रांनो हा खूप मोठा संदेश आपल्या जी नवीन पिढी आहे, जे तरुण बांधव आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर असं शेळीपालन दादांनी चालू केलेलं आहे. तर मित्रांनो आपण अजून त्यांचे व्हिडिओ पुढं पाहणार आहे, कारण खूप छान सुंदर अशा त्यांनी सुरुवात केलेली आहे 20 पाठींपासून. आणि 20 लागवडीच्या पाठी मित्रांनो त्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांचं ते कसं शेड्यूल आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण पाहिली असेल, मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो शेळीपालन आपण सुद्धा करू शकता. खूप छान सुंदर असं हे शेळीपालन आहे आणि खूप छान आवडलेलं आहे मला. तर मित्रांनो बघा खाली त्यांनी शेडमध्ये मुरम वगैरे टाकून भोई वगैरे मस्त चांगली तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये पाण्याचे टँक वगैरे ठेवलेले आहेत. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट साईडने सगळं कंपाऊंड केलेलं आहे. खालून त्याला प्लेटमध्ये तार जी जाळी आहे ती फिट केलेली आहे. आणि हा बघू शकता मित्रांनो त्यांनी ठेवलेला हा कामासाठी मजूर आहे शेळीपालनासाठी. तर मित्रांनो बघा त्यांच्या शेळ्या शेतामध्ये सुद्धा फिरायला जातात. आणि बघा ते कसं त्यांचं शेड्यूल आहे. तर मित्रांनो सकाळी 7 ते 8 वाजता त्या शेळ्या ह्या ज्या त्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे ती 7 ते 8 वाजता मित्रांनो शेळ्या फिरायला शेतामध्ये घेऊन जातात. आणि बघू शकता खूप छान सुंदर अशा ह्या पहिल्यारू पाठी शेतामध्ये चरत आहे मित्रांनो. आणि 20 पाठींपासून त्यांनी जबरदस्त सुरुवात केलेली आहे बघू शकता. आणि मित्रांनो सकाळ 8 ते 12 वाजेपर्यंत असं त्यांचं शेड्यूल आहे. 12 वाजेपर्यंत त्या पाठी फिरवतात आणि दुपारच्या नंतर परत ते मित्रांनो त्यांच्या शेडमध्ये घेऊन जातात. आणि त्या शेडमध्ये मित्रांनो त्यांना 3 वाजेपर्यंत विश्रांती देतात आणि 3 वाजता परत मित्रांनो ते शेतामध्ये फिरायला घेऊन येतात. तर खूप छान सुंदर मित्रांनो असं त्यांनी शेळीपालन चालू केलेलं आहे. तर मित्रांनो कोणताही व्यवसायाला न लाजता जर आपण शेळीपालन किंवा कोणताही व्यवसाय केला तर मित्रांनो 100% त्याच्यामध्ये यश आहे. आणि तेच मित्रांनो आपल्या दादांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो तसं पाहिलं तर ते सर्व्हिसला होते, रिटायर फौजी आहेत. तर मित्रांनो त्यांनी जर ठरवलं असतं तर 5-50 हजार रुपये महिन्याची नोकरी त्यांना पुन्हा परत मिळू शकली असती किंवा मिळाली असती, कारण त्यांच्यासाठी फौजींसाठी राखीव जागा असते. पण मित्रांनो असं न करता त्यांनी शेळीपालन हे व्यवसायाकडे वळाले. आणि व्यवसायाकडे वळाल्याच्या नंतर मित्रांनो त्यांनी असं ठरवलं की आपण शेळीपालन करत असताना आपल्याबरोबर जे 2 मजूर आहे त्यांनासुद्धा आपल्यामुळे रोजगार मिळणार आहे. ही खूप छान सुंदर अशी भावना मित्रांनो त्यांनी त्यांच्या ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे ते आज मित्रांनो त्यांच्याकडे जो मजूर आहे त्यालासुद्धा त्यांच्या दादांच्या मार्फत रोजगार मिळायला लागलेला आहे. म्हणजे पहा मित्रांनो आपण शेळीपालन करत असताना आपला तर फायदा होतच असतो, पण आपल्याबरोबर दुसऱ्याचा फायदा करणं हे खूप कमी लोकांच्या मनामध्ये असतं. आणि मित्रांनो हे दादांच्या मनामध्ये आहे की आपल्यामुळं दुसऱ्याचासुद्धा फायदा झाला पाहिजे. आणि हे मित्रांनो त्यांचं हे मला खूप आवडलेलं आहे. तर त्यांच्या ह्या व्यवसायासाठी
माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. बघू शकता खूप छान सुंदर शेळीपालन आहे. तर बघू शकता आपण खूप छान सुंदर शेळ्या त्यांच्या शेतामध्ये चरत आहे. त्यांच्याकडे जरा डोंगराळ भाग आहे मित्रांनो, त्याच्यामुळे झाडे झुडपे भरपूर आहेत. परंतु मित्रांनो हा जो चारा आहे तो हा चारा 1-2 महिनेच उपलब्ध राहणार आहे आणि 1-2 महिन्याच्या नंतर मित्रांनो त्यांना घरचा चाऱ्याची आवश्यकता आहे. तर त्यासाठी मित्रांनो दादांनी आता खूप मोठं नियोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, त्यांनी कांडी मशीनचं जे मशीन आहे, जी गोळीपेंड आपण तयार करतो, ती मशीन दादांनी मित्रांनो घरीच घेतलेली आहे आणि मग त्याची जी गोळीपेंडी जी कांडी तयार करणार आहे, तर ते मित्रांनो घरीच खुराक तयार करणार आहे. तर मित्रांनो तो खुराक करणार आहे ते गहू, मका, भरडा यांचा जो खुराक आहे, याच्यापासूनची जी कांडी पेंड आहे ती मित्रांनो त्यांनी घरी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा मित्रांनो, म्हणजे खूप छान आणि दूरदृष्टी आहे त्यांची पुढील व्यवसायासाठी. तर मित्रांनो, असं शेळीपालन आणि असा संदेश दादांनी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे माझे बांधव ज्यांना रोजगार नाही त्यांच्यासाठी मित्रांनो खूप छान सुंदर संधी म्हणजे शेळीपालन आहे मित्रांनो, कमी खर्चात. मित्रांनो, जर मोठ्याल्या शेळ्या त्यांना जर घ्यायचं जर ठरवलं असतं त्यांनी, तर 20-25 हजारांनी त्यांना एक शेळी घ्यावी लागली असती. पण मित्रांनो त्यांनी एकदम छोटी सुरुवात केली, म्हणजे लहान पाठींपासून सुरुवात केली. साधारणपणे 1 वर्षाचं वय आहे या पाठींचं मित्रांनो. काहींची लागवड झाली, काहींची लागवड झालेली आहे. तर अशा पाठींपासून सुरुवात मित्रांनो त्यांनी केलेली आहे. म्हणजे छोटी सुरुवात केलेली आहे आणि कमी भांडवलात सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना नक्कीच या व्यवसायामध्ये चांगले यश प्राप्त होईल आणि ते मित्रांनो यश नक्कीच खेचून आणतील. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे शेळीपालन आहे. मित्रांनो, मला हे शेळीपालन खूप आवडलं त्यांचं. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे दादांना कुठलाही अनुभव शेळीपालनाचा नसतानासुद्धा त्यांनी मित्रांनो सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिले, इतर शेळीपालनाच्या गोट फार्मवरती जाऊन भेट दिल्या, तिथले त्यांचं शेड्यूल जाणून घेतलं, तिथं त्यांचा कसं नियोजन आहे. दादांनी प्रत्येकाच्या गोट फार्मवरती जाऊन तिथलं नियोजन जाणून घेतलं आणि म्हणून मित्रांनो आणि मग ते ह्या व्यवसायामध्ये उतरलेला आहे. हा व्यवसाय मित्रांनो असाच निस्ता शक्य होणं नाही, त्यासाठी प्रॅक्टिकल माहितीसुद्धा खूप गरजेची आहे. आणि मित्रांनो ती माहिती दादांनी प्रत्येकाच्या फार्मवरती जे त्यांच्या संपर्कातले आहे, जे जवळचे आहे, त्यांच्या फार्मवरती जाऊन त्यांनी तिथं जाऊन त्यांचा अनुभव घेतलेला आहे. तिथलं त्यांचं शेळीपालनाचं कसं नियोजन आहे याची माहिती मित्रांनो अगोदर दादांनी प्रॅक्टिकल घेतलेली आहे. आणि ही प्रॅक्टिकल माहिती घेतल्याच्या नंतर मित्रांनो त्यांनी हे नवीन शेळीपालन चालू केलेलं आहे. तर मित्रांनो त्यांच्या या शेळीपालनासाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देत आहे मी. बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या बिट्टल क्रॉसच्या मित्रांनो या सर्व फिमेल आहेत. बघू शकता खूप छान सुंदर लांब कानाचे आहेत आणि मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि ह्या सर्व एकाच माणसाकडून त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. तर असं शेळीपालन मित्रांनो आपण सुद्धा करू शकता. आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या इतर माणसांना सुद्धा आपल्या व्यवसायातून आपण रोजगार मिळवून देऊ शकतो, असा हा शेळीपालन व्यवसाय आहे मित्रांनो. तर हा खूप छान सुंदर व्यवसाय आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा दादांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींना ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुक ग्रुपवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांनासुद्धा नवीन व्यवसाय करण्याची संधी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि त्यांना ऊर्जा मिळेल, जेणेकरून ते सुद्धा चांगल्या पद्धतीचा व्यवसाय नवीन करू शकतात. अशा पद्धतीचा हा दादांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि मित्रांनो आपण खरंच माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. कारण मित्रांनो माझे बाजारचे व्हिडिओ असतात, इतर शेळीपालनाचे व्हिडिओ असतात, खरेदी विक्रीचे व्हिडिओ असतात, खूप छान सुंदर व्हिडिओ असतात. तर तुम्ही जर माझा हा चॅनल प्रथम पाहत असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील. तर बघू शकता मित्रांनो दादांनी हा समोर दिसतोय हा गडी त्यांनी शेळ्या पालनासाठी ठेवलेला आहे. आणि पहा मित्रांनो आता दादांच्या शेळ्या चारून झालेल्या आहेत आणि ते पहा आता सर्व शेळ्या घेऊन घराकडे निघलेत. बघा त्यांच्या गड्यांनी शेळ्यांना हाका मारली तर पहा सर्व शेळ्या त्यांच्या मागे पळत निघालेल्या आहे. बघू शकता असं खूप सुंदर असं हे शेळीपालन मित्रांनो मला खूप आवडलेलं आहे. बघा सर्व शेळ्या एका लाईनीत घरी निघलेल्या आहेत. आता मित्रांनो जवळपास 12 वाजलेले आहेत आणि त्यांचा हा घरी जाण्याचा टाईम झालेला आहे. तर मित्रांनो आता हे दुपारी थेट 3 वाजता शेळ्या सोडणार आहे. तर असं हे त्यांचं दर दिवसाचं शेड्यूल खूप आवडलं. आपण सुद्धा अशा पद्धतीने शेळीपालन करू शकता. आणि बघा मित्रांनो पाठींची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी फिमेल आहेत. सर्व फिमेल 1 नंबर क्वालिटीचे आहेत आणि बिट्टल क्रॉस आहेत. कानांची लेंथ बघा, नाकाचा त्यांचा पंच बघा, खूप छान सुंदर शेळीपालन. तर असो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.